व्हिडिओची तयारी चालू आहे. किती एक्साइटेड आहात तुम्ही नवेगाव बांधले खासाठी? खूपच इतनी खुशी. माझ्या रोवण्यावाल्या बाई आहोत काही. आता मी बनवत आहो यांचा ट्रान्झिशन रील, पण हजबंडच घेऊन आले यांना फोनाची. फोटोशूट का किडा. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो नवेगाव बांधला आणि पाहणं यार किती पाऊस चालू आहे इकडे. बहुत जास्त पाऊस चालू आहे. आम्हाला वाटला नव्हता का आज पाऊस येईल वा म्हणून. म्हणजे थोडासा वाटला होता मला, पण जास्त नव्हता वाटला पाऊस येईल म्हणून. आणि इकडे माझी आई वगैरे आहेत, तिच्या मैत्रिणी वगैरे आहेत. माझ्या तर मैत्रिणी काही प्लॅन बनवत नाही, तर विचार केलो का मम्मीच्याच मैत्रिणी सोबत जावा. तर गाईज पाहू शकता, हे आहे माझी मम्मी आणि हे आहे माझ्या मम्मीची फ्रेंड आणि एक फ्रेंड माझ्या मम्मीची तिकडे आहेत फोनवर बोलत. तर किती एक्साइटेड आहात तुम्ही नवेगाव बांधले खासाठी? खूपच इतनी खुशी. आणि पाऊस येत आहे तर कसा होईल? चालेल. तुझं काय म्हणणं आहे? माझा काहीच म्हणणं नाही, एकच विचार आहे का पाणी उघडून जावा ना आमची खुशी होऊ द्यावा. तुम्ही किती एक्साइटेड आहात नवेगाव बांधले जासाठी? खूप आहे. खूप जास्त आहे खूप सगळेजण. पण पावसामुळे नाही झालं. छान ब्रेक वाटत आहे. तर गाईज आता आमची ट्रेन येणार आहे थोड्याच वेळात आणि आमची तिकीट पण झाली करून. आणि आम्हाला माहित नव्हतं एवढी कमी तिकीट आहे ट्रेनची म्हणून. फक्त 10 रुपयामध्ये 10 रुपयात चाललो ना आम्ही नवेगाव बांधला. तर गाईज फायनली ट्रेन आलेली आहे. जर आता हे जर ट्रेन नसती आली तर मी पर्सनल ट्रेन घेतलो असतो माझी, पण जाऊ द्या ट्रेन आली आहे. ट्रेन मध्ये चढलो आणि आम्हाला सीट नाही भेटली. आमचे पैसे पण ओले झाले. माझ्या मम्मीची चप्पल पण चप्पल तुटले ना, हे बघ कशी कशी. तर गाईज आमचं डेस्टिनेशन आलेलं आहे. आम्ही उतरतो ना आता. इथं माहित नाही कोणतं गाव होतं. हा नवेगाव गाव हो. आजीनं सांगलं ना आता मला. का म्हणते चक्कर लावणी लागत आहे म्हणते. थांबली का गाडी नाही का, कसं घर नसला मोबाईल मध्ये. अच्छा मी म्हणलं कुठाले आहे तर. हिरवा हिरवा वाव, किती सोयी वाटत आहे बाई इकडे. इतकं मस्त भैया. आम्ही इथे उभे होतो. इथे अंदर जाऊन काढत असाल तर काढा फोटो. तर गाईज आता आम्हाला माहित नाही इथून किती किलोमीटर आहे तर गाव. माझ्या रोवण्यावाल्या बाई आहोत काही. तर इथं नवेगाव बांधमध्ये फॉलोअर्स भेटले. यांना विचारू मी का म्हणता, तुम्हाला कांताबाई आवडते का सारीनबाई आवडते? अच्छा दोघाही जणी आवडतात का? पोचलो ना आम्ही नवेगाव बांधच्या गार्डन मध्ये. आणि माझ्या मम्मीच्या मैत्रिणी वगैरे पाच सगळे तिकडे गेल्या. एक्साइटमेंट लेवल त्यांची. मी वॉशरूम साठी गेलो तर ते थांबले पण नाही. जेवण करायला जाऊ. बरं जाऊ का? मागे गेलो तर ते दिसतच नाही ना जागा. कोणती असं इथून असं नाही का? फायनली काही माझ्या नवरामध्ये भेटला आहे. नवेगाव बांधमध्ये माझा नवरा भेटला. हरवली होती एवढे दिवस. आजचा वार आहे मंगळवार आणि आज जास्त गर्दी नाही आहे.
म्हणूनच मी आणले म्हणलो की असा दिवस पहा का ज्या दिवशी गर्दी नाही राहील पाहिजे. तर आज फायनली गर्दी नाही आहे. वरती जाऊ त्याचे हर्षा तिथे खाता येते का? हो बसा. चला ना मग चला या ये ना शर्ट बीट लावून. तर आता आम्ही जात आहोत नाश्ता करायसाठी. तेही आमच्या घरून आणलेला नाश्ता. नाश्त्यात काय आणलीस तू? अप्पे. वा मस्त. हे घ्या घ्या ना याच्यातले. वा 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 चिवडा. त्या मम्मीनं आणलं नाही मटकीचा उसळ. चटणी त्या झाकणामध्ये देऊन द्या. तर आम्ही आता नाश्ता वगैरे करतो. तर यांचा नाश्ता वगैरे करून झाला. आता जाऊ आम्ही गार्डन फिरायसाठी. आता मी बनवत आहो यांचा ट्रान्झिशन रील. माझ्या मम्मीच्या इंस्टाग्राम आयडीवर बनवत दिलं. ड्रेस पण चेंज केलो आणि पहा माझा हजबंड कॅमेरा घेऊन आलेला आहे. आता फोटोशूट नाही याचा हो सॉरी कॅमेरा पण हजबंडच घेऊन आले यांना. कोणाची जी जी रे बापू काय करताय तुम्ही? मच्छा वाटल्या. दिसल्या का मच्छा? कुठे? आता आम्ही चाललो तलावाकडे. बोटिंग बिटिंग चालू झाली आहे पण माहित नाही मला बोटिंगची तिकीट वगैरे. कोण कोण बोटिंग करणार आहे? मी जेव्हा बी नवेगाव बांधले येतो सगळ्यात फेवरेट फ्रूट माझा हा स्टार फ्रूट. हा आजी म्हणते काही घ्या नाही ना हाय कसं करू म्हणते मी. तर इकडे आहे रेस्टॉरंट वगैरे. इकडे आपण काही खाऊ पिऊ शकतो पण हम थे गरीब आदमी हम घर से ही लेके आए थे खाना और खा भी लिए. आणि हे छोटीशी ट्रेन आहे जे तुम्हाला पूर्ण सफर करते नवेगाव बांधची. पाण्यातली गाडी नव्हे काही बी बनते माझी आई जशीच ट्रेन में. हर्षा इकडे मा ब्लॉग मध्ये काही बोलना चाहते हो? क्या बोलू? आप ही बोलो कुछ. इधर चला मैं उधर चला. आणि इकडे मॅगी वॅगीचे दुकान आहेत आणि बुट्टाचे पण. त्यांना इतका कच्चा चिवडा पण मस्त आवडते. कांदे निंबू भेल भेल एक नंबर लागते. तुम्ही जर कधी याल ना नवेगाव बांधला तर इथचा कच्चा चिवडा नक्की ट्राय करा. पेक्षा तर गोरी नाही दिसत काही. हर्षापेक्षा तर नाही दिसत आपण कारण की हर्षाने आज मेकअप केला नाही ब्लॅकवाला. नाही तर तो माझ्यापेक्षा पण गोरा दिसला असता पण आज तो थोडासा काळा दिसत आहे. पण तो जसा मेकअप चेहरा धुईल तसा गोरा होईल तसा गोरा होईल. बोला हो हो नक्की. जोरात हलवा जोरात. हा नाही तुटत नाही तुटत. मी काम मग रील बनवून हो हो. फर्स्ट टाइम नाही आलं तिसरी वेळ आहे. हो आमची सिंगल माझी मम्मी खूपच छान आहे. खूपच व्हिडिओ माहिती म्हणता का आम्ही म्हणजे नसते आली तर आम्ही तर येणारच होतो. तू नाही आली. मला ठोकत लोक आहे बाया. माहित नाही आता का करत आहे तर ये नाही बहुत घेवत आहे. ते वाटत कशी करू जाऊ का नको जाऊ नाही तर मोनी शिवा देते असं म्हणते. या भाऊन अजिबात तिकीटवर डिस्काउंट नाही देणार.
आम्ही चाललो बोटवर यावाल्या. सॉरी, कोणती बोट दादा? हा, हे वाली बोटवर चाललो ना आम्ही. आणि खूप मजा येणार आहे. माहित नाही मजा येणार आहे की फाटणार आहे. आमचं सामान माझ्या मम्मीने लाईव्ह जॉकेट वगैरे घातलं ना, आता मी घालणार. लाईव्ह जॉकेट घातल्याशिवाय इथं एंट्री नाही आहे, कारण की आपल्या सेफ्टीचा सवाल आहे गाईज. हे धरायचे आहे अरे टाका पाण्यात. हाय करा. मग मजा आली का? मस्त मजा आली. अजून जाऊशा लागत आहे. बाबा हे तर भेवत होती म्हणे नाही जाऊ नाही जाऊ म्हणे. आता म्हणते मजा आली होते. नाही घराजवळचे काका. ऍडजस्ट करा ऍडजस्ट. ठीक तर गाईज आता हर्षद सोबत कांताबाई वाला व्हिडिओ पण बनवून झाला. मस्त आहे व्हिडिओ, नक्की पाहाल इंस्टाग्रामवर. त्यानं मला गाईज बोटवर नाही बसवलं. चला पैसे व्हिडिओ मध्ये त्याच्याकडे बायकोसाठी पैसे नाही राहते, त्याच्याकडे गर्लफ्रेंड साठी पैसे राहतात. तुम्ही माझा व्हिडिओ पाहता का? हो खरंच हो पाहता? या. माझं नाव काय आहे? आता तुमचं नाव नाही, पण मी व्हिडिओ पाहतो मोबाईलवर. झूट बोल रहे. नाही 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 नाही. झूट नाही. ठीक आहे. हा. व्हिडिओ पाहतो. तर आता माझ्या मम्मीच्या मैत्रिणी सोबत पण व्हिडिओ बनवून झाला. मजा आली व्हिडिओ बनवासाठी. माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर नक्की पाहाल. खूप खतरनाक व्हिडिओ बनवला आम्ही इंस्टाग्राम साठी. आणि पहा कुंकू वगैरे लावलं होतं, सगळा पुसलो. सगळेजण डान्स करणार आहेत मिरर हाऊस मध्ये. करणार आहे ना? हो करणार आहोत. तर गाईज आम्ही आता आलो ना मिरर हाऊस मध्ये. तर आता मस्त डान्स वान्स करून आम्ही. काकू तुम्ही फर्स्ट टाइम आला का सेकंड टाइम इथं मिरर हाऊस मध्ये? फर्स्ट टाइम नाही. तुम्ही आला होता ना वाटरपार्क? नव्हतं आलं? आपण सेकंड टाइम. मस्त मजा येते डान्स करायसाठी. बघा अशा प्रकारचा हा मिरर हाऊस आहे. किती किलोमीटर आहे तुमच्या जंगलात? जवळच आहे. तिथून 3-4 किलोमीटर आहे. तिकडे बाहेर झाला की मग वरती चढायला. आम्ही आता चाललो गार्डन कडे. आणि पहा माझी चप्पल पण तुटली. हर्षानं मला चप्पल दिला आणि माझी चप्पल आई हातात घेऊन आहे. गार्डन मध्ये यासाठी हर्षानं एवढा शॉर्टकट आणला पहा मला कुठून आणला. आता गार्डन मध्ये एंट्री केलो. तर तुम्हाला पण दाखवतो मी गार्डन कसं आहे. तर खूप छान आहे. तर हा आहे नवेगाव वानचा खूप फेमस गार्डन. खूप सुंदर आहे. आणि इथं येण्याचा माझा सेकंड टाइम आहे. इष्टविष्ट मंडळी. फोटोशूट का किडा. तर गाईज हाय झाडाची खोपडी पहा किती सुंदर बनवली आहे. आणि माझे ना इथं खूप छान छान फोटोज निघले आहेत. मस्त आहे. मला आता आमचा गार्डन वगैरे फिरून सगळा फोटोशूट वगैरे करून आता आम्ही चाललो. हा छोटासा बाबू. हाय सोम नाव आहे याचा. कोणती खुर्ची? अच्छा हा. गाईज यांचा फोटोशूट अजूनपर्यंत संपलेला नाही आहे. माहित नाही कधी संपल. आखरी फोटो
पहा नवेगाव बांधमध्ये मला वाघ दिसला, ते बी असलीचा नाही नकलीचा. तर आमची आता जाण्याची तयारी झालेली आहे गावाला. आमचे BMW आम्हाला घ्यासाठी आलेले आहेत. मी आलो नाहून आता तिरंगा डाब्यावर जेवण करायसाठी. आणि पहा माझ्यासोबत कोण आले, हर्षू आणि दादाचं नाव काय, तुषार. का नाव आहे, तुझे नशीब खराब आहे, तुझ्याकडे कॅमेरा केल्याबरोबर लाईट गेली. हा दादा खूप चांगला फोटोग्राफर आहे आणि माझे खूप छान छान फोटो काढलं आहे, पण माहित नाही मला कधी पाठवते. तर तुम्ही कमेंट मध्ये लवकर सांगा का लवकर पाठवा म्हणून राहिले फोटो म्हणून का कॅमेरामॅनजी पाठवाल लवकर. हां इंस्टाग्राम ID काय आहे तुमची, निक्स क्लिक फोटोग्राफी. काय, निक्स क्लिक फोटोग्राफी. निक्स क्लिक फोटोग्राफी. हर्षद सहारे. हर्षद सहारे. आणि तुमच्या तुषार आगासे. आगासे. जेव्हा मग मी बी जेवतो. तर गाईज हर्षा आता मला रेल्वे स्टेशनवर सोडून द्यायसाठी आलाय आणि पाहू शकता किती रडत आहे. मला जाऊ नको म्हणत आहे. नको रडू रे बाळा, मी पाण्याला जाते. नको रडू, येतो. हा बिस्किटचा पुरा घेऊन देऊ का नाही. सगळेजण गावाला जायच्या तयारीत. हा आहे बाराफाटीचा रेल्वे स्टेशन. दिसत बी नसेल तुम्हाला, अंधार आहे खूप. बाय, भेटून अजून कधीतरी. ए बाय, अंधारात दिसत नाही आहे तरी पण बाय. ट्रेन बी सुटली. एवढ्या लवकर कशी सुटते ट्रेन. आलं सगळं ठीक आहे. हा